आज मला यायला परत वाटले 8:30-9 झाले, कारण की ओव्हर टाईम असल्यामुळे कसं होतं की यायलाच उशीर 6:30ला सुटतो तिथून. मग तिथलं ट्रॅफिक थोडं असतं. म्हटलं थोडा ठीक आहे, आले जरा एवढं थकल्यासारखं वाटतं दिवसभर बसून बसून. म्हटलं थोडासा चहा पिवा. चहा पिऊन झाल्यानंतर लगेच किचनमध्ये आले. चेंज पण नव्हतं केलं मी, फक्त हातपाय धुतले, चहा प्यायले आणि लगेच किचनमध्ये. आणि म्हटलं माझी मुलगी पण अजून मम्मीकडे आहे, मग ती आल्यानंतर खूप त्रास देते, घे मला हे करते, तिचं चालूच असतं. म्हटलं किचनमध्ये जाऊन पटकन जेवण बनवून घेऊ दे पहिलं त्याच्या. मग फ्रीजमध्ये होती मटकीची भाजी, कारण की मटकी भरपूर भिजवली, अजून 2दा बनली तरी माझ्याकडून संपणार नाही, कारण की मला भरपूर बनवायची होती पण ते कॅन्सल झालं थोडं. मटकीची भाजी बनवली. इकडे डाळ शिजवायला टाकते. डाळीमध्ये मी टोमॅटो वगैरे चिरून असं टाकते. टोमॅटो आणि मिरची मी शिजवतानाच टाकते, हळदी नाही टाकत, कारण की ते शिटी होते ना, सगळं पाणी उडतं ना, ते कुकरचा पूर्ण गॅस पिवळं पिवळं पडतं, ते मला अजिबात आवडत नाही. आणि पाणी टाकलं तरी पण असा उडून येतो ना खाली, आता थोड्या वेळानं तुम्हाला दिसेल एवढा माझ्या अंगावरच तो उडून आला पाणी. मला एवढी भीती वाटे ना कुकरची वगैरे असं, पण काय कुकरशिवाय जेवण बनतं का डाळ वगैरे. मी खूप घाबरते अशा गोष्टींसाठी. थोडं तरी असं उडालं की एवढी घाबरते ना. डाळ शिजत टाकली एकी साईडला, मग पटकन मी परत भात लावला कुकरला, कारण की मी फक्त आज डाळ भात भाजी बनवते, चपाती या भाकरी म्हटलं होतं नंतर बनवेल, पण ते नाहीच झालं. हे बघा, हे असं पाणी आलं, पूर्ण खाली पण पडलं, माझ्या हातावर पण पडलं. त्यात कोथिंबीर मी काढली बघायला की कसं वगैरे आहे. एवढी कोथिंबीर मी आणलेली 2 दिवसातच पिवळी पडली. मुळात असं होत नाही, पण ही कशी काय पिवळी पडली काय माहीत. कोथिंबीर खूप लवकर खराब झाली ती. त्यात इथे आमचा एक मोठा ना सीन झाला. जेव्हा आम्ही डीमार्टला गेलो होतो तेव्हा माझ्या मिस्टरांना तूर डाळ आणायला सांगितली, त्यांनी आणली चणा डाळ, ते पण 1.5 किलो. माझ्या नवऱ्याला तूर डाळ आणि चणा डाळमधला फरक नाही कळत, त्याला मी काय बोलू. त्यांना मी जाताना एकदा हेच बोलली होती की जी पॉलिशवाली असते ना ती नका आणू, विदाऊट पॉलिश असते ती आणा, म्हणजे ती डाळ चांगली असते. ती गुजरात डाळ असते ना ती खूप चांगली असते तूर डाळ. आणि जी लातूर असते ती मला एवढी आवडत नाही. लातूर मला माहीतच नाही. घरी आले मी एवढं डीमार्टचं सामान खाली केलं तेव्हा पण मला समजलं नाही की ती चणा डाळ आहे. नंतर मग फ्रीजमध्ये आज मी डब्बा ओपन केला की बघण्यासाठी की डाळ खाली झाले तर भरूया म्हणून डब्यात भरून घेऊ दे. नंतर पाहते ते काय भाई चणा डाळ. तिथे मी एवढं मला राग, पहिल्यांदा मी राग नाही केलं, मी मस्करीत करत होती सगळं की जाऊ दे. मुलगी माझी एवढी हसत होती, मी परत तुला चिडवत होती तर बोलते हां आपण डाळ बनवून खाऊ. एवढं ते झालं आत आली, मग शेवटी मला एवढं काय बोलत राहणार त्याच्याजवळ. डाळ फोडणी द्यायची होती अजून, कारण की ती आली. मग त्या दोघांशी बोलता बोलता मला तिथे मग परत ब्रेक झाला माझा थोडा. डाळीला फोडणी देता देता पण आमचं तेच चालू होतं की हां तुला चणा डाळ आणि तूर डाळमध्ये फरक कळत नाही का. माझा नवरा एवढा मला हे करत होता की हां मग काय झालं, आणलं तर पुरणपोळ्या बनव 1 किलोच्या. म्हणलं 1 किलोच्या, जिथे मी 1/2 किलोने अर्धा किलो बनवते तिथे 1 किलोचं पुरणपोळ्या बनवायला एवढा टाईम नाही. तर डाळ भात भाजी बनवायला किती दगदग होते पटापटा, आणि त्यात हे कुठे करू. म्हणलं झालं, जेवण सगळं आवरून घेतलं. भांडी वगैरे होती जी एक्स्ट्रा झालेली ती घासायला घेतली. तेवढं थाळाला माझा पिल्लू. इथे माझं मग किचन पूर्ण क्लीन करून झालं होतं, फक्त जेवायचं बाकी होतं, कारण की म्हटलं जेवणानंतर काय थोडंच भांडे निघणार. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर मुलीला म्हणजे ते ना बिस्किट टाकायचे असते, ती रोज जाते आणि मला शॅम्पू घ्यायचं तर म्हणून मी गेली नाही. तर मी रोज तशी जात नाही, तीच जाते डॉग्सला बिस्किट द्यायला. बस तिथून घरी आलो आणि मी तर जेवलीच नाही, झोपून गेली सरळ. हे दोघे गप्पा मारत होते किती वेळ माहीत नाही. मग बस आत्तासाठी एवढंच. बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट.